घटनातज्ञ उल्हास बापट एका मुलाखतीमध्ये काल म्हणाले की त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आरक्षण आहे ते 50%च्या वर जात आहे, त्यामुळे ते टिकत नाही आणि आधीचे सुद्धा त्यांनी नियम सांगितलेले आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी मागणी करताय, ज्या पद्धतीने ओबीसी मधनं समावेश केला जाऊ शकतो मराठा समाजाचा, ते केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये क्रिमिलियरची अट घातली जाऊ शकते, जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ह्याचा लाभ मिळेल आणि बाकीच्यांना ज्यांना गरज नाही त्यांना मिळणार नाही. तुमचं काय मत आहे? सरांचं बरोबर आहे की ते 50%च्या वर जातं आणि आता ती काय प्रक्रिया होणार आहे, कशी होणार आहे, भोसले साहेबाच्या समितीचा अहवाल आलाय का नाही, त्याचा अभ्यास झालाय का नाही, ती दाखल केली का नाही. कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही, त्याच्यात 10-11 प्रयोग आहेत. ते सगळे केलेत. परिस्थिती कशी दाखवली, न्यायालयाला कसं सांगणार, सगळ्या कलमाला धरून ते बाकीच्या त्रुटी भरिल्यात का, नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळालं असं नाही. पण जाऊ दे, मला त्या लफड्यात पडायचंच नाही. ते आरक्षणच आम्हाला पाहिजे, नाही तर मी काय सांगत बसू ते लफडं. ते दोघं तिघाला पाहिजे आणि ते 100-150 जण आहेत तेवढ्याला पाहिजे. इकडं करोडाला आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. पाटील, आता जाम हा शब्द वापरला होता 2 दिवसापूर्वी. महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी जाम काय असतो हवा महाराष्ट्र जाम कसा असतो? आता लोक 12-1 वाजेपर्यंत येतील, तेच ऐकणार आहेत काय असतंय ते. मागच्या वेळी जसे आपण वेगवेगळ्या टप्प्यातले आंदोलन, आताही तसे टप्पे आहेत ना. टप्प्याशिवाय आपण आंदोलनच नाही करीत. टप्प्याशिवाय करीत नाही. पहिल्या टप्प्यात दणका बसतो यांना, पुढच्या टप्प्यात तयार राहून जातात आमचे, पुढचे त्याच्यापेक्षा बेकार असते. पाटील, या ठिकाणी समाज बोललं जाते समाजाच्या माध्यमातून की तुम्ही उपोषण सोडावं, फक्त समाजाला दिशा द्यावी, कारण आता तुमची गरज आहे समाजाला आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य डावावर न लावता समाजाच्या बाजूने उभं राहावं यासाठी काय? समाजाची भावना बरोबर आहे, परंतु मी तरी कोणासाठी करतो? समाजासाठीच करतोय. जीव डावावर लावतोय तुम्ही म्हणता तसं समाजासाठीच लावतोय. मी कुठं स्वस्वार्थासाठी लावतोय? आज सगळं ढकलून दिलंय मी. संसाराची राख रांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंबच ढकलून दिलंय बाजूला. मी काय कमी करतोय समाजासाठी? उपचार सोडलेत समाजासाठी, समाजाला न्याय मिळावा म्हणूनच. परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही, न्यायालयाचा सन्मान करायचा आहे. म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आली होती, मुंबईचे पण होते, इथले पण होते, की हे करायचं. सांगितलं मी त्यांना, ठीक आहे, सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून, कारण मी कायद्याचा आदर करतो. चला, धन्यवाद. तर आंदोलनाची तारीख ठरली की मग मात्र माघार नाही, असा इशारा पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय, या मागणीवर देखील जरांगे ठाम आहेत. आम्हीच 5-7 कोटी येतं निवडणूक घेऊन करीन काय? ते घेणारच नाही, कारण मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे या राज्यात. केंद्र सुद्धा सांगू शकतं त्यांना नका घेऊ म्हणून. मोदी साहेब सुद्धा सांगू शकतात, अमित शहा साहेब सुद्धा सांगू शकतात, मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावा आणि मग निवडणुका घ्या, गडबड करू नका. तुम्हाला इकडे चालले तर आकडा गुन्हा हे करते ते प्लसवर लय जोर आहे. इतके आले पाहिजे आभारी ना, इकडं मराठ्याच्या मुंडक्यावर पाय देईन तितकं आले पाहिजे तुला. गप्पात अशा ठोकी देत, आकड्यावर आकडे जोडी देत. निवडणुका नाही होणार, तेच घेणार नाहीत. आम्ही कुठं म्हणतो नाही होणार, तेच घेणार नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न. आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, तुम्ही सातत्यानं आवाहन करताय. आज सुद्धा एकदा मराठा समाजाला आवाहन काय कराल तुम्ही? परीक्षा सुरू होत आहेत, रास्ता रोको वगैरे करू नये? नाही करणारच नाहीत ना. आम्ही एकदा सांगितलं की आमचे माणसं नाही करत मराठा समाज. आम्हाला विद्यार्थ्यांची जाण आहे म्हणून तर आम्ही त्या दिवशी सांगितलं ना, जरी रास्ता रोको केला तरी पहिला रस्ता त्यांना द्यायचा. आणि आता तर नाहीच आहे ना, परीक्षा जरी सुरू झाल्या तरी नाहीच आहे. कारण आमचा मराठा समाज असं नाही आडमुटपणा करायचा म्हणून नाही करत, पण एकदा उतरला की नाही आटत माग. आता पहिले म्हणायचे मराठी एक होत नाहीत आणि एकदा जर झाले तर ते पूर्व युद्ध जिंकूस तर माघारी येत नाहीत. टिळाचा लावून येतात कपाळाला अशी जाती, माघारी नाही फिरत.